नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नेहमी नाश्त्याला आपण तर व्हेज पॅटीज तर बनवतोच, पण आज ना आपण एक मस्त प्रोटीनने, विटॅमिनने आणि कॅल्शियमने भरपूर असा मस्त कुरकुरीत क्रंची असे व्हेज पॅटीज बनवणार आहोत. अगदी सोपे, झटपट होणारे, घरच्या साहित्यातले. चला बनवायला सुरू करूया. इथे मी सोयाबीन गरम पाण्यात भिजत ठेवले होते. त्याच्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि मिक्सरला बारीक जाडे भरडे वाटून घेतले. बटाटे उकडून घेतलेले आहेत. इथे आपण साहित्य बघूया. सोयाबीन आहे, तिथे 1 वाटी पोहे भिजवून घेतले आहेत. बटाटे स्मॅश केलेले आहेत. भाज्या इथे घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. मी इथे गाजर, मक्याची कणसं, सिमला मिरची, कांदा आणि हे पनीर मी घरी बनवलेलं होतं ते पनीर घेतलेलं आहे. सुक्या मसाल्यांमध्ये बघूया आपण. मी इथे ना ओव्याची बारीक पानं कापून घेतलेली आहेत. मी ओवा घालणार नाही म्हणून. बारीक मिरच्या, त्याच्यानंतर गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, आमचूर पावडर, धणा जिरा पावडर, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. भरपूर कोथिंबीर घेऊया. ब्रेड क्रम तळण्यासाठी आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे. चला एक एक साहित्य मिक्स करून घेऊया. इथे मी आपले जे वाटलेले होते बटाटे स्मॅश केलेले, त्याच्यानंतर सोयाबीन आणि सगळ्या भाज्या एकत्र करूया. कांदा घालूया, त्याच्यामध्ये बारीक चिरून घ्यायचा हा कांदा. पनीर घालूया, पोहे घालूया. हे पोहे भिजवलेले आहेत, त्याच्याने ना काय होतं, आतमध्ये सुद्धा एक छान क्रंचीनेस येतो. सगळे सुखे मसाले घालून घेऊया आपण आणि भरपूर कोथिंबीर घालूया. हे सगळं मिश्रण छान एकजीव करूया. मिश्रण आपलं एकजीव करून झालेलं आहे. हे तुम्ही ना पॅटीस कुठल्याही आकारात करा. मला गोल पटपट आपले जमतात म्हणून छान तसेच गोलाकार करून सगळे बनवून घेऊया आपण. कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रममध्ये आपण बुडवून हे सगळे बाजूला ठेवून देऊया आणि एक एक करून आपण पसरट तव्यामध्ये थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घेऊया. चटणी बनवूया. चटणीसाठी मी खोबरं, कोथिंबीर, चिंच, लसूण, मिरची, कढीपत्ता, साखर आणि मीठ घेऊन छान बारीक चटणी वाटलेली आहे. पॅटीस आपले एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पण छान खरपूस कुरकुरीत झालेले आहेत. बघा किती क्रंची झालेले आहेत एकदम. आणि खायला तर अतिशय उत्तम. आणि एवढं फुल्ली प्रोटीनयुक्त, कॅल्शियमयुक्त आणि विटॅमिनयुक्त जर फुल्ली लोडेड आपल्याला सकाळी सकाळी नाश्ता मिळाला तर बहारच की नाही. तुम्ही सुद्धा असे पॅटीस करून बघा आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा.